आम्ही आलेलो आहोत बायकोच्या घरी आणि तुम्ही इकडे बघू शकता भंडाऱ्यामध्ये ऊन किती आहे. सध्या ऊन एवढं आहे ना मित्रांनो की जर रस्त्यावर अंडे टाकलं ना डायरेक्ट ऑमलेट तयार होईल. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. असं उन्हात नेते ते नेते कुठं नेते ते पण सांगत नाहीये असल्या उन्हामध्ये. तिला म्हणत होतो मस्तपैकी कूलर लावा आपण झोपू, कारण काय एवढं उन्हात ना ते हिंडून काय फायदा नाही आहे मित्रांनो. मस्त कूलर लावायचं आणि झोपायचं घरात. कितने शानदार विचार रखते हैं जी. त्यांचा आणि जेवायचं पोटभर आणि हेच माझा प्लॅन असतो. तर ही वाटली म्हणा पुढे तरी नीट आहे. सो गाईज, मी नवऱ्याला घेऊन आली आहे ज्वेलरी शॉप मध्ये. याला आयडिया सुद्धा नव्हती की आपण कुठे आणि कशासाठी चाललो ते. मग त्याला सांगितलं इयरिंग चूज कर. त्याला वाटलं माझ्यासाठी. मी म्हटलं माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी. मग तो म्हणाला कशासाठी, कशाबद्दल. मी म्हटलं चुपचाप कर की. आणि मग फायनली आम्हाला इयरिंग आवडली आणि मग मम्मी पप्पांना सुद्धा दाखवली. नेहमी मुलांनी सरप्राईज देणं गरजेचं नसतं, कधी कधी सरप्राईज देणाऱ्यांनाही सरप्राईज करावं.